संभाजीनगर शहरात 2555 लोकांना उशिराचे जन्म प्रमाणपत्र देण्यात आले। त्यापैकी 1000 लोक बोगस आहे, त्याची माहिती व पुरावे मी दिले आहेत। गेले 2 महिने याच्यावर मी होमवर्क करत होतो। आज 100 ऍप्लिकेशन, त्याचे पुरावे, या 100 ऍप्लिकेशन मध्ये आधार कार्ड शिवाय दुसरं एक पण कागद नाही। यात काही तर असं आहे की आधार कार्ड बोगस आहे। आधार कार्डली एक जन्म तारीख, यांनी जन्म प्रमाणपत्र दुसऱ्या तारखेचा दिला आणि या 100 ते 100 अर्जात संभाजीनगर महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी सुनावणी दरम्यान ऑब्जेक्शन घेतलं होतं, परंतु एसडीएम आणि जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांना फाट्यावर बसवलं। म्हणून मी आज अधिकृत माझी तक्रार दाखल केली आहे। आठवडाभरात सुप्रीम कोर्टाचा निर्देशाप्रमाणे याचा त्यांनी FIR मध्ये ट्रान्सफर होणार। माझा तक्रारीत इथले एसडीएम हे पहिले आरोपी आहेत। का एसडीएमनी सगळ्यांना फक्त आधार कार्डाच्या आधारावर त्यांना भारताचा नागरिक बनवण्याचे प्रमाणपत्र दिले आहेत। मी 100 अर्जदार यांनी कधी खोटी माहिती दिली तेही पुरावे म्हणून दिले आहेत आणि 2 महिने सतत जिल्हाधिकाऱ्यांना तक्रार केल्यानंतरही त्यांनी संभाजीनगर आणि सिल्लोड मधला तपास होऊ दिला नाही। म्हणून जिल्हाधिकाऱ्यांना ताबडतोब रजेवर पाठवा अशी विनंती आज सकाळी मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना केली आहे। हे सगळे बांगलादेशीचे आहेत ना? तर काही ठिकाणी असं समोर आलंय की बोगस आधार कार्ड बनवले आणि बोगस ते कागदपत्र, पण जेव्हा आधार कार्डला पोलीस विनंती करतात की त्यांनी कोणते कागदपत्र केले तर आधार कार्ड पोलिसांना माहिती देत नाही सुरक्षेचं कारण। आता 2 गोष्टी झाल्या। या अनुभवाच्या आधारावर मी केंद्रात पण जाऊन आलो, परत मंगळवारी मी जात आहे। आता एक स्पष्ट केले केंद्र सरकारने की आधार कार्ड हे कुठल्याही प्रकारचा पुरावा धरला जाणार नाही। फक्त त्याचं नाव अब्दुल रहीम आहे तर त्याचं कोड नंबर म्हणतो ना, किरीट सोमय्या एक नंबर, तेवढाच पुरतं। म्हणून आधार कार्डाच्या आधारावर आता कोणी वाचू शकणार नाही। नंबर 2 की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या विषयात इंटरेस्ट घेतला आहे। केंद्रात पण एक कायद्यात बदल करण्याचा प्रयत्न चालू आहे की त्याच्यामुळे आधार कार्डची माहिती लवकरात लवकर यांना प्राप्त व्हावी। पण ह्या प्रकरणात तर जिल्हाधिकारी दोषी आहेत, कारण की आधार कार्ड खरं आहे खोटं आहे काय आहे हे यंत्र त्यांच्याकडे आहे, तहसीलदारकडे आहे, ते पोलिसांना कॉपरेट करत नाही। ओके, थँक्यू। असं आहे। अर्ज ज्यांनी केलाय त्यांनी असं म्हटलंय की माझ्याकडे जन्म प्रमाणपत्र नाही। त्याला जे सांगण्यात आलं 17 प्रकारचे पुरावे, त्यापैकी एकही पुरावा तो म्हणाला माझ्याकडे नाही आहे। मग जर तुझ्याकडे नाही, तुझ्या आईकडे नाही, वडिलांकडे नाही, बहिणीकडे नाही, भावाकडे नाही, कोणी 40 वर्षाचा, कोणी, कारण की हे आलेले अर्ज 97% मुस्लिम बांगलादेशी उच्चारातले आणि त्या 97% पैकी 1% अर्ज त्याला आपण मायनर म्हणतो, अल्पवयीन। बाकी 99% कुणाचं वय 30, कुणाचं 32, कुणाचं 62। अरे 62 वर्षापर्यंत तुमच्याकडे काहीच नाही कागदपत्र। मग आमचं म्हणणं एवढंच आहे, म्हणजे तू भारतातला एकही प्रमाणपत्र नाही आहे, मग तू आहे कुठला? बांगलादेशचा आहे, पाकिस्तानचा आहे, तालिबानी आहे, अफगाणी आहे की घुसखोर आहे, याचा तपास पोलिसांनी करायचा। तुम्ही काही ठिकाणी जे तक्रारी दाखल केल्या त्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला आणि तुम्ही जसं म्हणतात की